नमस्कार. गणपती बाप्पा तर आले. आता येणार आहेत ज्येष्ठ गौरी. त्यासाठी आपण त्यांचा आवडीचा पदार्थ म्हणजे आंबील हे या ठिकाणी बनवणार आहोत. त्यासाठी मी जवळजवळ 1.5 किलो ज्वारी घेतली आहे. छान ज्वारी घ्यायची आहे. त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2-3 पाण्याने धुवून घेतल्यावर थोडा वेळ त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. नंतर आपण पाण्यामधून काढून एका कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला झरत ठेवायचं आहे. नंतर आपण थोडी वाढवून ते मिक्सरच्या पॉटमधून बारीक करून घेणार आहोत. ज्वारी ओलसर असल्यामुळे छान रवेदार असं पीठ तयार होणार आहे. बघा, अशा प्रकारे हे आपण पीठ तयार करून घेणार आहोत आणि त्यामधून व्यवस्थित गाळून वरचा रवा थोडा वेगळा काढून घेणार आहोत आणि रात्रभर त्याला स्टोअर करून ठेवणार आहोत किंवा लगेचही करू शकता. दुसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी मी दाखवलेले सगळे इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत आणि दही घेणार आहोत. जेवढी आपण ज्वारी घेतली त्याच्या अर्धा आपण दही घेणार आहोत. जर आंबट नसेल तर, आंबट असेल तर थोडं कमी प्रमाण घ्या. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये दही व्यवस्थित फिरवून, ताक घेतलं तर उत्तमच, पण दही असेल तर दही घेऊ शकता. त्यानंतर आपण त्यामध्ये हे थोडे थोडे करून पीठ घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. रईच्या साहाय्याने अगदी व्यवस्थित कुठल्याही प्रकारचे लम्स गुठळ्या न होता आपल्याला छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी रईचा वापर करू शकता किंवा चमच्यानेही होऊ शकते. या ठिकाणी आपण मिरे, सुंठ आणि विलायची घेतली आहे आणि ती आपण बारीक करून घेणार आहोत. त्यामध्ये वरून राहिलेला थोडा जो रवा आहे तो आपण या ठिकाणी टाकून घ्या. त्यामुळे हे अगदी कमी प्रमाणात असलेले जिन्नस व्यवस्थित बारीक होऊन येतील. आणि बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित बारीक करून घेतले आहे. नंतर आपण खोबऱ्याचे अगदी छोटे छोटे तुकडे या ठिकाणी करून घेतले आहे. आणि 1.5 किलो ज्वारीसाठी आपण या ठिकाणी 1.5 लिटर पाणी या ठिकाणी घेणार आहोत. किंवा आपण घट्ट लागत असेल तर थोडं कमी घ्या आणि पातळ लागत असेल तर थोडं जास्त घ्या. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेले जे हे दही आणि पीठ आहे त्याला आपण पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हळूहळू सोडणार आहोत आणि हातावर चटके उडणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे हे व्यवस्थित आपण याला रईच्या साहाय्याने व्यवस्थित घोटून याचा व्यवस्थित असा चिकाप्रमाणे करून घेणार आहोत. तर ही आपली महालक्ष्म्यांची अतिशय फेवरेट आणि पूर्ण जेवण न करता प्रसाद म्हणून खाल्ली जाणारी आंबील या ठिकाणी मस्तपैकी तयार होणार आहे. बघा, असे मस्तपैकी यामध्ये बुडबुडे येऊन छान शिजत आहे. हे थंड झाल्यावर मस्तपैकी घट्ट होणार आहे. याचा वापर आपण साखर, गूळ दोन्ही प्रकारे करून दाखवणार आहे. बघा, आंबील घेतली आहे एका बाउलमध्ये, त्यावर आपण गूळ टाकून घेणार आहोत आणि त्यावर आपण मस्तपैकी साजूक तूप टाकून घेणार आहोत. हे मी घरीच बनवलेलं तूप आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये मी साखर टाकून घेत आहे. त्यानंतर आपण वरून दूध टाकणार आहोत. ते अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही जर टाकत असाल, आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि महालक्ष्म्यांसाठी अगदी सोप्या पद्धतीने आंबीलची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि अशी झटपट बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. ज्येष्ठ गौरीच्या हार्दिक शुभेच्छा.